नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज 9 ऑगस्ट 2026 ज्या क्षेत्रामध्ये आपण उभे आहोत ते आहे आपली 22 मे 2026ची तूर पिकाची लागवड. त्यानंतर सोयाबीन ह्या पिकाची लागवड आपली 26 जून 2026. आता जर बघितलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने बघू शकता की अत्यंत चांगली अशी तूर सोयाबीन इथं आपली जमलेली आहे. आता याच्यामध्ये आपण चारच ओळी घेतलेल्या आहेत. तुम्ही याच्यामध्ये 5 ओळी घेऊ शकता, 6ही ओळी घेऊ शकता. परंतु 6 ओळी जेव्हा आपण घेतो ट्रॅक्टरच्या माध्यमातून, तर काय होते की इथं तूर पिकाजवळ आपली 1.5 फूट जागा राहते. तर त्यामुळे थोडासा तूर पिकावर परिणाम होतो आणि सोयाबीनच्या पिकावरही परिणाम होतो. तो एक विषय. दुसरा असा आहे की याच्यामध्ये 4 तास हे मोकळे वाटतात. मग तुम्ही 5 तास जर याच्यामध्ये घेतले तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करता येईल. पुढच्या वर्षी आपण याच्यामध्ये 5 तास घेण्याचा प्रयत्न करू. आता ही लागवड कशी आहे? ही लागवड अशी आहे की 1.5 फुटावरती तूर या पिकाचे 2-2 दाणे लागवड आहे. सोयाबीनमध्ये तूर पिकाची 1.5 फुटावर 2-2 बियाची लागवड आहे आणि 2 ओळीतील अंतर हे 10.5 फूट आहे. सोयाबीनमध्ये 9-9 इंचावर 2-2, 3-3 बियाची लागवड आहे टोकनच्या माध्यमातून आणि 2 ओळीतील अंतर याच्यामध्ये साधारणतः 1.25 फूट आणि मधातील जे राहते ते 2.25 फूट, म्हणजे पट्टा पद्धतीने लागवड असल्यामुळे ह्या ओळीतील जे अंतर आहे 3.5 फुटाचं अंतर आपल्याला पाहायला मिळते. आता चांगल्या पद्धतीने हे पीक जुटलेलं आहे. इथं जी जमीन आहे एकदम काळी जमीन, निचरा होणारी जमीन, अशा पद्धतीने जमीन असल्यामुळे चांगल्या पद्धतीने तूर या पिकाचं आणि सोयाबीन पिकाचं नियोजन झालेलं आहे. आता हे झालं बाहेरचं. इथं तुम्ही बघू शकता की बाहेरच्या साईडनं इकडं सोयाबीन आहे. बाहेरच्या साईडनं पण सोयाबीन चांगल्या पद्धतीने आहे आणि आतमध्ये सुद्धा त्याच क्वालिटीचं आपलं सोयाबीन आहे. आता इथं फूल लागायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे 10% आपली फूल धारणा होत आहे. इथं जर बघितलं तर इथं चांगल्या पद्धतीनेला 6-7-10 असे फुटवे आहेत आणि एक थोडंसं फूल धारणा त्याची होत आहे. आतमध्ये जर बघितलं तर आतमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं आपलं सोयाबीन आहे. इथं बघू शकता की इथं 2 दाणे, तर त्यातील एक दाणा चांगल्या पद्धतीने ग्रो झालेला आहे. इथं 2 दाणे 9-9 इंचावरती हे 2 दाणे आपले व्यवस्थित झालेले आहे. इकडे जर बघितलं तर हे ओळी चांगल्या पद्धतीने आपल्या झालेल्या आहे आणि याच्यामध्ये तण नियंत्रणासाठी आपण डवरणी घेतली होती. त्यानंतर मजुराच्या साहाय्याने किंवा घरीच आपण मधातलं तण नियंत्रण केलं होतं. तणनाशकसुद्धा पहिलं फवारणी केली होती, परंतु त्यानंतर काय झालं की पाऊसच आला नाही, तर त्याच्यामध्ये जे पाहिजे तसं त्या प्रमाणात तण मेलं नव्हतं. आता याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा याला चांगल्या पद्धतीने गट बसणे, म्हणजे तूर या पिकाला चांगल्या पद्धतीने माती बसण्यासाठी आपण याला ओढून घेणार आहोत आणि मधात सोयाबीन जर ओढता आलं तर सोयाबीन पण ओढू, नाहीतर इकडून तिकडून फक्त तूर या पिकासाठीच आपण त्याला कोळपणी करून ओढून घेऊ. आता ओढणे कशासाठी असते की आजूबाजूनं तूर पिकाला माती लागली तर अशा पद्धतीने हे झाड खाली जात नाही, त्यासाठी त्याला सपोर्ट त्या पद्धतीने असायला पाहिजेत. आता आपण या सगळ्या गोष्टी प्रायोगिक तत्त्वावर केल्या होत्या आणि आत्तापर्यंत तरी म्हणजे 22 मे किंवा 21 मे पासून ते आत्तापर्यंत तरी आपलं हे चांगल्या पद्धतीने पीक आहे. हे जे आपलं 1.5 एकराचं क्षेत्र आहे, तर पूर्ण 1.5 एकराचं क्षेत्र अशाच पद्धतीने आहे. जिथं पांढरी जमीन आहे तिथं आपलं पीक थोडंसं कमी आहे व त्याची उंची कमी आहे आणि जिथं एकदम काळशार जमीन आहे, म्हणजे जिथं आता तुम्हाला मी दाखवलं त्या पद्धतीने एकदम व्यवस्थित आपलं हे पीक जुटलेलं आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं एकदम काळीशार जमीन आहे, पाण्याचा निचरा होत आहे, अशा जमिनीमध्ये तुम्ही अशा पद्धतीची लागवड घेऊ शकता. याच्यात अजून एक तास ॲड करू शकता. तुम्हाला बियाणंसुद्धा कमी लागेल, तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्पन्नसुद्धा होईल आणि चांगल्या पद्धतीने तुमचं जुटेलसुद्धा. बघितलं तर तूर पीक आत्ताच आपल्या जेमतेम छातीपर्यंत, कुठं कंबरपर्यंत झालेलं आहे. शक्यतो जास्तीत जास्त कंबरपर्यंत आणि कुठं छातीपर्यंत जिथं जास्त वाढ झालेली आहे. आता सोयाबीनमध्ये बरेच शेतकरी म्हणतील की इथं वाढ जास्त आहे का काय, कारण इथं हे बघू शकता गुडघ्यापर्यंत या सोयाबीनची वाढ झालेली आहे.
तर याच्यापेक्षा थोडीशी वाढ झाली तरी आपल्याला काहीच हरकत नाही, कारण आपलं जे सोयाबीन आहे आपण 9-9 इंचावरती लागवड केल्यामुळे त्याचं रोपटं न होता झाड झालेलं आहे. आणि तुम्हाला दाखवतो मी, इथं बघू शकता. आता हे 2 झाडं आहेत. तर 2 झाडं तुम्ही बघू शकता की त्याच्या स्वतःच्या पायावरती उभे आहे, म्हणजे असं आजूबाजूला गर्दी नसल्यामुळे त्यांना स्वतःची वाढ घेण्याला किंवा आजूबाजूला प्रत्येकाला फुटवे फुटण्यास चालना आहे. इथं पण बघा 2 रोपट्यांना आजूबाजूला, इथं 2 रोपट्यांना, तर त्यांना प्रत्येकाला त्याचे फुटवे फुटणे किंवा त्याची ग्रोथ होणे त्यासाठी चालना आहे. तर असं अजून थोडंसं वाढून तरी वाढल्यानंतरही ते आजूबाजूला त्याला ब्रांचिंग होईल आणि प्रत्येक झाडाला 100+ शेंगा आपल्याला बघता येतील. आता हा प्रायोगिक तत्त्वावर आपण प्लॉट लावला होता. तेव्हा असं वाटत होतं की कशा पद्धतीने ग्रोथ होईल किंवा कसं काय होईल, कारण आपण याच्यामध्ये फार कमी बियाण्याचा प्रयोग केलेला आहे. म्हणजे तूर पिकासाठी एकरी 1 किलो बियाणं आणि सोयाबीन पिकासाठी एकरी 6 किलो बियाणं असंच आपण हे बियाणं वापरलेलं आहे. सुरुवातीला तर टोकनच्या माध्यमातून याच्यातून 4.5 ते 5 किलोच बियाणं आपलं पडलं, परंतु नंतर कुठं जिथं ते बियाणं खापलं किंवा जास्त पाऊस पडल्यामुळे ते निघलं नाही, तर तिथं आपण मजुराच्या सहाय्याने 2-2 बिया 3-3 बिया परत लागवड केली. तर ते पण अंतर भरलेलं आहे. म्हणजे तुम्हाला दाखवू शकतो की आता हे पहिलं लागवडीचं बियाणं आहे, कारण याला फुल आलेलं आहेत. आणि जिथं निघलं नव्हतं, म्हणजे इथं निघलं नव्हतं, तर इथं आपण त्याच्यानंतर लागवड केलेली आहे. तर त्याला अजून फुलं नाही, म्हणजे त्याला ब्रांचिंग अजून होईल. एक 8 दिवसामध्ये त्याला फुलधारणा होईल. आता याच्यामध्ये आपण पहिली फवारणी केलेली आहे, दुसरी फवारणी पण याच्यामध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कवर होती यासाठी फवारणी केली होती. त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट घेतले होते, जे की पोषणासाठी गरजेचे असतात. त्यानंतर आपण फुटव्यांसाठी घेतलं होतं, टॉनिक घेतलं होतं, जे पूर्वा कंपनीचं येते. इफ्को कंपनीचं मायक्रोन्यूट्रिएंट घेतलं होतं. त्याचबरोबर पहिल्या फवारणीसाठी आपण अलिका याच्यामध्ये वापरलं होतं, तर त्याचा बेस्ट रिझल्ट आपल्याला वाटले. त्याच्यामध्ये अजून खत घेतलं होतं आपण 19-19-19, जे सर्वांगीण विकासासाठी होते. दुसऱ्या फवारणीमध्ये आपण याच्यामध्ये सोलेमन वापरलं. सोलेमन जे स्ट्रॉंग औषध आहे, एक 15 ते 20 दिवस काम करते. सोलेमनसोबत आपण याच्यामध्ये फ्लॉवरिंग स्पेशल इफ्को कंपनीचं महादनचं फ्लॉवरिंग स्पेशल हे घेतलं होतं, ते झालं. त्यानंतर आपण टाटा बहार घेतलं. त्यानंतर इफ्को कंपनीचं मायक्रोन्यूट्रिएंटसुद्धा याच्यामध्ये वापरलं. म्हणजे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये व्यवस्थित आपण तिथं वापरलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने सोयाबीनची आपली ग्रोथ आहे. जमिनीनुसार जो फरक पडतो तर तो आहेच, परंतु तुमची जर जमीन एकदम चांगली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने प्रयोग करा. कमी खर्चामध्ये तुमचं पीक एकदम व्यवस्थित आणि जोरदार याच्यामध्ये पाहायला मिळेल. मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथं व्यवस्थित आपलं पीक आहे आणि चांगल्या पद्धतीने बहरलंसुद्धा आहे. तिथं मधलासुद्धा फाट कुठं हा भरल्याच्या अवस्थेत आपल्याला इथं पाहायला मिळते. तर असं एकंदरीत आपलं हे पीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. कशा पद्धतीने याच्यामध्ये उत्पन्न होईल. आता सोयाबीनचं उत्पन्न आपल्याला किती होईल हे माहिती नाही, परंतु 4 ओळीसाठी आपण 4 किलो किंवा 5 किलो बियाणं लागलं होतं, तर आपण एकरी 4 ते 6 हा ॲव्हरेज पकडलेला आहे. आणि अशा पद्धतीने जर हे सोयाबीन आपलं जुटलेलं आहे, तर आपल्याला तरी पारंपरिक एवढं, म्हणजे पारंपरिकमध्ये इथं 6 ओळी येतात, तर 6 ओळीमध्ये 6 क्विंटल होते, तर आपल्याला 4 ओळीमध्ये 6 क्विंटल उत्पन्न होणे अपेक्षित आहे. पुढच्या वर्षी एक ओळ जर ॲड केली तर आपल्याला निश्चितच याच्यामध्ये एकरी 8 क्विंटलचा ॲव्हरेज लागणं अपेक्षित आहे. यावर्षी आपण 6 क्विंटल पकडलेला आहे. तो झाल्यानंतरच आपल्याला समजेल. तूर पिकामध्ये आपण 10 क्विंटलचा ॲव्हरेज मिनिमम ठेवलेला आहे, किंवा मिनिमम आपल्याला 10 क्विंटल तरी याच्यामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने आपलं नियोजन आहे. तर भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.